ज्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण त्यांनी कंठात धारण केलं, महाराज साधा साधा प्रश्न आहे, या जगामध्ये असे अनेक संतांच्या अनेक संत भक्ताच्या याद्या आहेत, त्यांनी भगवान परमात्म्याचं नामस्मरण कंठामध्ये धारण केलं आणि त्यांच्यावरती संकट सगळं गेलं. महाराज एक भगवान शंकराचा विषय सगळ्यांना माहिती कथा आहे की नाही. देवाचे आणि दानवाचे भांडणं लागले का समुद्र मंथन करायचं ठरवलं. सांगतो मी तुम्हाला विषयाचा प्रकार. समुद्र मंथन करायचं ठरवलं महाराज आणि त्याच्यामधून सगळ्यांना माहिती 14 रत्न निघाले आहे की नाही. 14 रत्न निघाले. मग ते 14 रत्न सगळ्यांना वाटून दिले. कोणाला दिले, काही दैत्याने घेतले, काही विष्णूने घेतले, सगळ्यांना माहिती. पण त्याच्यामध्ये एक निघालं राहिलं महाराज शेवट. काय राहिलं? वासुकी नावाच्या सर्पाचा दोर केला आणि त्याच्यामधून हाल नावाचं विष निघालं समुद्र मंथनाच्या वेळेला. हाल नावाचं विष निघालेलं हे घ्यायचं कोणी, जमिनीवर टाकून चालणार नाही, कुठं तरी पाण्यात पडून जमणार नाही. हे हाल नावाचा विषय, याच्यापासून बरीचशी काही बाधा होऊ शकते. कोणी घ्यायचं? मग सर्वानुमते भगवान शंकराने सांगितलं मी ते विष प्राशन करतो. भगवान शंकराने विष प्राशन केलं आणि विष जसं प्राशन केलं महादेवानी आणि विषाने काय केलं त्याचा परिणाम दाखवला बघा. ते हाल नावाचं विष होते, काय सामान्य नव्हतं. आपण ते आता सरकेर फवारतो ते औषध नव्हतं ते आहे की नाही. आपण मोर फवारायचं औषध माग शेळ्या खात्यात, काही होत नाही त्याला आहे की नाही, काहीच नाही. महाराज तसं रोजचाच अनुभव आहे. 7,000ची फवारणी झाली, 5,000 झाली, माग कवडाला बी काय व्हायना, किडे कसे मरायचे त्यांनी आहे की नाही. चला महाराज, आणि मग ते विष निघालं आणि भगवान शंकराचा कंठ निळा पडला बघा. कशाने? विषाने. आणि तेव्हापासून एक नाव पडलं नीलकंठ. हा, नीलकंठ नाव पडलं, कंठ निळा पडला आणि भगवान शंकराच्या अंगाचा दाह सुरू झाला. आग व्हायला लागली. आता काय करावं? मग भगवान शंकरांनी डोक्यावरती जटामध्ये गंगा धारण केली डोक्यावर. का? थंड लागावं. चैत्र महिन्यामधला प्रसंग आहे, तर चैत्र महिन्यामध्ये ऊन जास्त असतं महाराज. डोक्यावरती गंगा धारण केली, अंगाचा दाह शांत होईना. आपल्याकडे आजही पद्धत आहे, आपण चैत्र महिन्यामध्ये भगवान शंकराच्या पिंडीवरती गळती लावतो. का? त्याच्यासाठी चैत्र महिन्यामध्ये भगवान शंकराच्या अंगाचा दाह होत असतो. डोक्यावरती गंगा धारण केली, अंगाचा दाह शांत होईना. काय करावं? कंठ शांत होईना. मग वासुकी नावाच्या सर्पाचा दोर गळ्यामध्ये घातला, तरी सुद्धा अंगाचा दाह शांत होईना. काय करावं? मग कंपळावरती चंद्रकोर लावली, तरी सुद्धा महाराज भगवान शंकराच्या अंगाचा दाह शांत होईना. मग भगवान शंकराच्या लक्षात आलं बघा महादेवाच्या, आता माझ्या अंगाचा दाह शांत होण्यासाठी मला एक काम करावं लागन. काय करावं लागन? मला भजन करावं लागन. आणि भजन केल्यानंतर माझ्या अंगाचा दाह शांत होईल. ही पूर्वीची कथा सगळी भगवान शंकराला माहित होती. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम, असं भजन केलं बघा. श्रीराम जय राम जय जय राम. आणि भजन केल्यानंतर भगवान शंकराच्या अंगाचा दाह शांत झाला. शिव हळहळ तापला, राम नामे शीतळ झाला. महाराज भगवान शंकराच्या अंगाचा एवढा दाह झाला होता ना, पण भगवान प्रभू रामचंद्राचं भजन केलं, शिव हळहळ तापला, राम नामे शीतळ झाला. अरे भगवान शंकरचं जिथं विष उतरल्या जातं तिथं तुमचं आमचं काय घेऊन बसले आहे की नाही. अजून एक कथा सांगतो तुम्हाला महाराज. सामान्य विष उतरण यात नवल नाही, पण विषयाचं सुद्धा विष उतरल्या जातं. ह्या नामस्मरणाची ताकद आहे. मीराबाईच्या दरबारात मीराबाई महाराज एक राजाची कन्या आहे, मुलगी आहे का नाही. आणि मीराबाई भजन करायच्या. भजन कसं करायचं सगळ्यांना माहिती. मला वाटतं रात्री थोडी झलक ऐकली. पग घुंगरू बांध मीरा नाची रे, विष का प्याला राजाजीने भेजा, विष का राजाजीने भेजा, पिवत पिवत मीरा हसी रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे. आहे का नाही. महाराज पायात घुंगर बांधायच्या आणि मीराबाई नाचायच्या आहे का नाही. लोक कहे मीरा बहिरे बावरी, बाप कहे कुल नासी रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे. हा, गावातले लोक म्हणायचे पोरगी बिघडली, आता पायात घुंगर बांधून नाचायला लागली. बाप म्हणला माझ्या कुळात असं पण आतापर्यंत कोणी जन्मलं नाही आहे का नाही. नाव ठेवायचं करू नको. मग बापाने विषाचा पेला दिला विषाचा, आणि महाराज मीराबाईंना तो पाठवला. मीराबाईंनी तो विषाचा पेला हसत हसत पेला.
हाय की नाही, पिवत पिवत मीरा हासी रे. आणि भगवान श्रीकृष्णाची मूर्ती होती बघा मीराबाईकडे. भगवान श्रीकृष्णाची मूर्ती समोर ठेवली. मीराबाईने विषाचा पेला घेतला आणि भजन सुरू केलं. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी. असं भजन सुरू केलं. ऐका महिला मंडळ, आपणही कधीतरी अशी भक्ती करावी. मीराबाईने विषाचा पेला घेतला आणि भजन सुरू केलं. आणि समोर भगवान श्रीकृष्णाची मूर्ती ठेवलेली होती ना, विष मीराबाईने घेतलं आणि भगवान श्रीकृष्णाची मूर्ती काळी पडली. कशाने? विषाने. सगळं विष प्राशन देवाने केलं. सामान्य विष नाही महाराज, राजाने पाठवलेलं विष होतं. अजून एक ह्याच्यात मीराबाईच्या कथामध्ये एक कथा आहे. मीराबाईकडे एक काम करण्यासाठी दास्यत्व करणारी, धुणे भांडे करणारी एक भंगीनबाई होती. भंग्याची. आणि महाराज ती भंगीनबाई मीराबाईच्या घरी रोज काम करायची. एक दिवस असा उजडला, त्या भंगिनीला कुठंतरी कामानिमित्त 2 दिवस बाहेर जाण्याची वेळ आली. आणि त्या भंगिनीने सांगितलं तिच्या स्वतःच्या मुलाला, अरे बाबा मी 2-4 दिवस गावाला जाणार आहे, तू मीराबाईच्या दरबारात जाऊन माझ्या जागी सेवा करशील? ते म्हणलं हो आई. आज्ञाधारक मुलगा होता. आई चालतंय म्हणलं, मी सेवा करायला जातो. मीराबाईला सांगितलं 2 दिवस माझ्या जागेवरती माझा मुलगा काम करण्यासाठी येईल. ठीक आहे म्हणे. ऐका, तो तरुण मुलगा अगदी लग्नाच्या वयात आलेला तो मीराबाईच्या दरबारात गेला आणि मीराबाईची 2 दिवस त्यांनी सेवा केली. ऐका पुढची कथा. मीराबाईने 2 दिवस सेवा केली ती मीराबाईच्या दरबारात. आणि त्याने मीराबाईला निहाळून पाहिलं. आणि पाहिल्यानंतर त्याच्या लक्षात आलं, आता लग्न करीन तर कुणासंग? आता लग्न करीन तर फक्त मीराबाईचा. महाराज धुंद झाला विषयाने. घरी आला. आई आली, म्हणली गेला होता का मीराबाईच्या दरबारात? म्हणून गेलो होतो. 2 दिवस तुझ्या जागी सेवा केली. बरं. आता काय कर, तू संध्याकाळी जेवून घे ना आराम कर. उद्या सकाळी मी मीराबाईच्या घरी सेवा करायला जाईल. तो संध्याकाळी काय जेवला नाही पोरगा. का? त्याच्या डोक्यात एवढंच बसलं होतं, हाय मी तुझ्याशी मग जिना नाही सकता. हाय का नाही, घे आता फाशी. हाय का नाही. आणि महाराज असतं आपलं मोकळं बरं आहे आता चापून चोपून. हाय का नाही. आणि महाराज संध्याकाळी जेवण केलं नाही, पोरगा झोपला. आई चिंता करायला लागली, मुलगा जेवला नाही. सकाळी उठला, लेकरा उठ, स्नान कर, नाश्ता करून घे. मुलगा उठायला तयार नाही. 2 दिवस झाले, 3 दिवस झाले. काय झालं बाळा, तुझी काय अडचण आहे सांग रे. ही आई अजून कोणाचे धुणे भांडे करीन आणि तुझी इच्छा पूर्ण करेन. नेमकं अडचण सांग तुझी काय आहे. तर ते म्हणला, आई अडचण तुला सांगायसारखी नाही. अरे मला नाही सांगतो तर सांगतो कोणाला? नाविला झाला. आई सांगू का, मी मीराबाईच्या दरबारात तुझ्या जागी सेवा करायला गेलो. मी निहाळून मीराबाईला पाहिलं आणि तेव्हापासून माझ्या लक्षात आलं आणि मला असं वाटतंय मी लग्न मीराबाई सोबतच करावं. आई म्हणलेली, लेकरा कहा राजा भोस. हा ते तुम्ही म्हणा पुढचं. अरे मीराबाई कुठं राजाची मुलगी. आपण कोणाच्या घरी भांडे कुंडे करून एक टायमाला पोटाला पोटभर खाणारी मंडळी. आणि मीराबाई म्हणजे एवढी मोठी राजाची कन्या. आणि तिला तू लग्नाची मागणी घातलीस. हे बघ, तू घराच्या आत म्हणला, ती म्हणला, रे लेकरा बाहेर जर कोणाला म्हणशील ना, तो मीराबाईचा वडील राजा आहे राजा. अरे तलवार घेईन आणि दोघाचे बी मुंडके बाजूला काढील रे. ते म्हणलं बरं, मुंडके काढले तरी परवा नाही, पण मी लग्न मीराबाई सोबत करण. परत हातरून केलं आणि परत महाराज उपोषण केलं. महाराज मुलगा जेवला नाही, पण आई जेवली नाही. आईचं शरीर काष्ट झालं, तब्येत बिघडल्या गेली. मीराबाईच्या दरबारात गेल्यानंतर मीराबाईने विचारलं, ओ मावशी, तुम्हाला वेळेवरती पगार देते, पोटाला 2 टाइम अन्न देते, घरचं उरलेलं, आणि नेमकं तुमची तब्येत बिघडली कशाने? काय अडचण आहे? तुमच्या चेहऱ्यावरती आनंद दिसत नाही. त्यावेळेस त्या भंगिनीने सांगितलं, तुम्हाला सांगायसारखी अडचण नाही. मग कोणाला सांगता? कसली अडचण असू द्या, मी एका मिनिटात तुमची अडचण दूर करते. ऐका, त्यावेळेस मीराबाईला सांगितलं त्या भंगिनीने, मला असं वाटतं तुम्हाला जर माझी अडचण सांगितली तर तुम्ही आमचा प्राण सुद्धा घेऊ शकता. नाही हो, असं नाही होणार. द्या वचन दिलं आणि सांगा काय अडचण आहे. मग मीराबाईला कथा सांगितली बघा त्या भंगिनीने, की मी गावाला गेले होते आणि 2 दिवस माझ्या जागी माझा मुलगा काम करण्यासाठी आला. हा बर. आणि त्या दिवशी माझ्या मुलाने तुम्हाला पाहिलं आणि तुम्हाला पाहिल्यापासून मुलगा म्हणतो मी लग्न करीन तर मीराबाई सोबतच करेल, नाही तर लग्न करणार नाही. 10 दिवस झालं मुलगा जेवला नाही, अन्नाचा कण पोटात नाही, पाणी घेतलं नाही. काय करू आता, माझा नाविलाज झाला.
मीराबाई म्हणल्या एवढंच का? म्हणजे काय एवढीच इच्छा ना तुमच्या पोराची? जा आणि मीराबाईला त्या तुमच्या मुलाला घेऊन या, मी लग्न करायला तयार आहे. बाबा 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 असल्या झपक्यात इतकं वातावरण सध्या चिकदळलेलं आहे. आम्ही घरून निघलं की बरं का देवकर महाराज, घरून निघलं की तुम्हाला अनुभव असेल, 2-3 दिवसापूर्वी एक जण मला आडवाच आला, सत्य घटना आहे. म्हणे राजा भाऊ तू रोज फिरतो बघणार एखादी ठेपा, एखादा ठेपा बघ. मी म्हणलं म्हैस घ्यायची का? ठेपा कशाचा बघायचा? मी म्हणलं 4-5 पोरं आहे तर दूध प्यायला घ्यायची असेल. ते म्हणलं नाही रे पोरायचे लग्न रखडे. मी म्हणलं लय रखडे बेलोऱ्यात 250 येतं, आमचं बघून द्या आम्हाला. विठ्ठल आणि मग महाराज त्या मुलाला घेऊन आल्या आणि त्या मुलाला मीराबाई म्हणतात, बोला काय म्हणणं आहे तुमचं मालक? ते म्हणलं हे नाही नीट उभा राहा म्हणलं. म्हणणं काय? ते म्हणलं काही नाही लग्न करायचंय. कुणासोबत? तुमच्यासोबत. माझ्यासोबत? बरं बरं मी लग्न करायला तयार आहे. ते म्हणलं मी कुठं नाराज आहे? नाही म्हणतो काय, मी तर त्याच्यासाठीच उभा आहे. पण मीराबाई म्हणल्या लग्न करायला मी तयार आहे, पण माझी एक अट आहे. तो म्हणला तुम्ही जर लग्न करीत असले तर किती अटी घाला, सगळ्या अटी मान्य, फक्त लग्न करा. मीराबाई म्हणल्या ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, लग्न करायला मी तयार आहे, पण ऐक इथं मांडी घालून बसायचं, हा हात जोडायचे, डोळे मिटून घ्यायचे आणि समोर भगवान श्रीकृष्णाची मूर्ती ठेवलेली. या भगवान श्रीकृष्णाच्या मूर्ती समोर मांडी घालून हात जोडून 7 दिवस भजन करायचं. किती दिवस? 7 दिवस भजन करायचं. एकच श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव, असं भजन करायचं 7 दिवस. आणि 8व्या दिवशी माझ्या हाताने 2 हार आणीन आणि आपला लग्न विवाह होईल. ते म्हणला भजनच ना, दुसरं काही नाही. मीराबाई म्हणले ऐक ना पुढचं. आणि जर भजन करत असताना 1 सेकंद भर जरी लक्ष विचलित झालं आणि इकडं तिकडं पाहिलं तर वर काय आहे? तलवार आहे. तलवारीने मुंडकं उडवल्या जाईल. ते म्हणला बाबू, तो म्हणला एवढे 7 दिवस उपोषण करतोच आता, एवढं जर वस्तू मिळत असेल तर. आणि बसलं ना ते काय पाहता तुम्ही, भजन करायला लागलं. 7 दिवस भजन केलं, 1 सेकंदाचं लक्ष विचलित झालं नाही. आणि 8व्या दिवशी मीराबाई आल्या, हातात 2 हार घेतले. मालक उठा. मालक म्हणला ए कोण आहे तू? ती म्हणली तुम्ही ज्याच्यासाठी उपोषण केलं ती मी. मीराबाई हे बाग म्हणला माझ्या भजनात जर व्यक्ती आणशील तर वर काय म्हणला बघितलं का? तलवारीने मुंडकं उडीन. कोण म्हणतोय? अरे एवढा नामस्मरणाचा फायदा आहे महाराज. एवढा विषाने धुंद झालेला माणूस महाराज, त्याचं सुद्धा विष उतरलं आणि तो नामरूप झाला. एवढी ताकद नामस्मरणामध्ये आहे. विठ्ठले क्राम क्रोध केले घर रीते. महाराज या घरामध्ये आहे की नाही 6 जण आहेत, आहे की नाही? काम क्रोध मस दंभ आणि अहंकार, हे 6 जण बाहेर काढायचे असले तर हे दुसरे कशाने निघत नाहीत. याच्यासाठी नामस्मरण करावं लागतं. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ आणि येवोनी गोपाळ राहिते. हे आतली बाहेर काढल्याशिवाय ते येता येत नाही त्यांना. म्हणून महाराज त्या साधकाने भजन केलं आणि महाराज त्याचं विष उतरलं गेलं. आणि मग मीराबाईला सांगत होतो, जी वासना माझी निर्माण झाली होती आहे की नाही, या नामस्मरणाने संपूर्ण नाहीशी झालेली आहे. आणि आजपासून तुम्ही माझ्या गुरु आहात आणि मी तुमचा शिष्य आहे. महाराज नामस्मरणाची एवढी ताकद आहे म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, अरे तू नामरूपी कंठ मणी, तुम्ही नामरूपी मणी कंठामध्ये धारण करा. जसा आज दिगंबर महाराजांचा जगामध्ये प्रकाश आहे, नगत नारायण महाराजांचा जगामध्ये प्रकाश आहे, एवढंच नाही वैकुंठवासी महादेव बाबांचा जसा जगामध्ये प्रकाश आहे ना, तसा सुद्धा आमचा काय आहे जगामध्ये प्रकाश आहे. आणि तुमचा सुद्धा पडायचा असेल कंठी धरिला कृष्ण माने, कंठी धरिला कृष्ण माने, कंठी धरिला कृष्ण माने, कृष्ण माने, कंठी धरिला 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 कृष्ण माने. अवघाजनी प्रकाश, अवघाजनी प्रकाश, काल वाटू एका
धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश, नामरूपी मणी कंठामध्ये धारण केला म्हणून आमचा जगामध्ये प्रकाश आहे का नाही ते वास्तविक पाहता आज जगामध्ये प्रकाश कोणाचा पडत नाही. मी पहिल्यांदाच सांगतो त्याच्यासाठी समर्पण लागतं, काहीतरी त्याग लागतो आहे की नाही. कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश, मग तो जगामध्ये आमचा प्रकाश पडला. काय झालं, या भगवान परमात्म्याच्या नामस्मरणामुळे आम्हाला जो काही आनंद मिळाला, जो काही आम्हाला आनंद मिळाला तो आनंद आम्ही आमच्या पुरता मर्यादित ठेवला नाही, तो इतरांना देण्याचं कार्यक्रम केलं. काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका. वाटू एकमेका वैष्णव निका संभ्रम. निका वैष्णव लागतो बघा. काल्याचा अधिकारी कोण आहे, बाबा सांगत त्याला निका वारकरी लागतो. काला काला म्हणजे काय बरं, आपल्याकडे सरळ सरळ व्याख्या झाली. आता आपण ही दही हंडी आणली, त्याच्यामध्ये 10 रुपयाचं दही आणि 5 रुपयाच्या लया, दही आणि लया एकत्रित आल्या की त्याचा काय झाला, काला. महाराज ह्यो काला सोडून द्या, विठ्ठल विठ्ठल महाराज हा सामान्य काल आहे. दही आणि लहे ही सामान्य वस्तू आहेत, आपल्या रोज खाण्यातल्या वस्तू आहेत. पण महाराज हे रूपक केलेले आहे. याच्या माध्यमातून एक येतं, महाराज तुम्ही आम्ही सर्वजण एकत्रित यावं. एवढ्या पांगलेल्या लह्या, पण त्या दह्यामध्ये एवढी ताकद असती, त्याच्यामध्ये काढल्यानंतर ती एकत्रित होते आहे की नाही. पण आपले बाबा सांगत असतात, महाराज काला काला म्हणजे काय, गावातले मतभेद, गावातलं राजकारण, गावातले जातीवाद हे सगळं सोडून देणं आणि अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून सगळ्यांनी एका पंक्तीला येऊन बसणं, जेवणं, नामस्मरण करणं याला खरा काला म्हणतात आहे की नाही. वास्तविक पाहता दुसरी गोष्ट, तुम्ही एका जागेवर इतके आले असते का. सप्ताह जर इथं नसता, कोण्या पक्षाचा कार्यक्रम आणला, ज्याच्या वतीचा कार्यक्रम तोच इथं हजर. पण एकच असा पक्ष आहे महाराज, तो श्रीक्षेत्र नारायणगडचा पक्ष आहे महाराज आहे की नाही. त्या पक्षाची अशी ताकद आहे, महाराज सप्ताह जवळ आला नारायणगडचा, नारायणगडचा सप्ताह जवळ आला की सगळे पक्ष सगळं सोडून देतात आणि ते म्हणतात आपला सप्त्याचं कसं काय करायचं रे. ते म्हणते इकडं विचारा तिकड्या पाटलाला. तिकडा पाटील म्हणतो मी काय तुमच्या पुढं आहे का आहे का नाही. सगळे एकत्रित येतात, गडावर येतात. बाबा आमची राजकारणाची जोडी आम्ही दरवाजाच्या बाहेर सोडू, आमच्या गावाच्या येशीच्या बाहेर सोडू, पण सप्ताह आल्यानंतर बाबा आम्ही एका जीवानी एका विचाराने नामस्मरण नारायणगडचा सप्ताह मार्गी लावू. आणि तिथं महाराज लोक ग्वाही देतात आणि म्हणून हे सप्ते पार पडतात. विठ्ठल आणि बाबा सांगत असतात, महाराज सप्ते करून जर तुमच्यात बदल होत नसेल तर सप्ताह करू नका, काही करू नका. तुमच्या गावातले मतभेद राजकारण जर सप्ताह करून बी संपत नसेल, तुमच्या मनातल्या इच्छा जर तुम्ही जर तेच तशात दाबून ठेवत असताल तर सप्ताह कशाला करता. आणि आम्हाला बी मग तुमच्या संग घेऊन पडता आहे की नाही. जायसाठी महाराज नामस्मरण करणं, सप्ते करणं म्हणजे तुम्ही आम्ही सर्वजण एकत्रित येणं आहे की नाही. महाराज गणपतीची परंपरा कुणी सुरू केली हो, गणपती बसायला सुरुवात कुणी केली, हा लोकमान्य टिळकांनी. लोकमान्य टिळकांनी आता गणपती आलेत बघा जवळ, त्यांनी गणपती बसवायची जी परंपरा त्यांनी सुरू केली त्याच्या पाठीमागचा उद्देश त्यांचा एकच आहे. या निमित्ताने तरी महाराष्ट्रातील सर्व जाती धर्माचे लोक गणपतीच्या पिरियडमध्ये तरी एकत्रित येतील आणि सर्व आनंदाने नांदतील, हे त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. म्हणून महाराज म्हणतात काला वाटू एकमेका वैष्णव निका संभ्रम आहे का नाही. ही नामस्मरणाची ताकद
तो इतरांना दिलेला आनंद, एवढी शक्ती आमच्यामध्ये निर्माण झाली. शेवटी दिकांना सुद्धा वाकडं दाखवण्याची ताकद आमच्यामध्ये. वाकुलिया ब्रह्माधिका उत्तम लोका दाखवू महाराज, एवढा अधिकार आमचा आहे. आणि शेवटी जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, या जगामध्ये या भूमंडळामध्ये आम्ही जे गाढे तुका म्हणे भूमंडळी, तुका म्हणे भूमंडळी, तुका म्हणे भूमंडळ, तुका म्हणे भूमंडळी. तुका म्हणे भूमंडळी, तुका म्हणे भूमंडळी. आम्ही बळी बिरगाडे, आम्ही बळी बिरगाडे, काला वाटू एकामेका, काला वाटू एकामेका, काला वाटू एकामेका, काला वाटू एकामेका. वैष्णवानिका संभ्रम, हे वैष्णवानिका, वैष्णवा वैष्णवानिका, हे वैष्णव निका संभ्रम, वैष्णवा वैष्णवा वैष्णव निका संभ्रम, वैष्णवा तुका म्हणे भूमंडळी, आम्ही बळी विरगाडे, काला वाटू एकमेका, वैष्णवनिका संभ्रम. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, या नामस्मरणाच्या बलामुळे आम्ही या भूमंडळामध्ये आम्हीच एक कोण आहोत, तर गाढेवीर आहोत. गाढेवीर आहे की नाही? आपल्याला वीर माहिती, बाबा सांगत असतात, वीर माहिती आपल्याला. वीर आपल्या गावात आहेत का काही वीर? होय, आहेत ना? नाही? अरे रे रे रे, हा तेच वीर जेवण. तुम्हाला वीर वाटलं, तुम्हाला वाटलं कोणचा वीर? तुम्हाला गाड्या वीराचं वाटलं. गाड्या वीर बिले तुमच्या गावात, गाड्या वीर बिले म्हटले मी बघितले. विठाल आहे की नाही? बाबा सांगत असतात आपल्याला वीर माहिती. सीमेवर जातो आहे की नाही, शत्रू संघ लढाई करतो, त्याला वीर म्हणतात. वीर गाढावीर माहिती का? गाढावीर, हा गाढावीर त्याला म्हणतात.
मेलेल्या माणसाला जिवंत करतो. वीर जिवंत माणसाला मारतो, आहे की नाही, पण गाढावीर मेलेल्या माणसाला जिवंत आहे की नाही, त्याला गाढावीर म्हणतात. तुका म्हणे भीमंडळी आम्ही बळी विरगाडी. सगळ्यांना माहिती, महाराज माऊली ज्ञानोबारायांनी सच्चिदानंद बाबांचं प्रेत उठवलं, आहे की नाही. नुसतं पाणी शिंपडलं आणि सांगितलं उठा सच्चिदानंद बाबा, तुम्हाला अजून भरपूर कार्य करायचं. मेल्याला माणूस जिवंत, मेले माणूस जित उठवले, आहे की नाही, त्याला गाढावीर म्हणतात. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी विरगाडी. या अभंगावरती माझ्या गुरुच्या आशीर्वादाने काय बोलता आलं ते बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. वास्तविक पाहता 15 मिनिटामध्ये भगवान श्रीकृष्णाची 1-2 चरित्र लीला सांगून आपली सेवा समाप्त. विठ्ठला विठ्ठला. जरा महाराज आज काल्याचा प्रसंग आहे. महाराज भगवान परमात्म्याने गोकुळामध्ये चरित्र केलं. काय झालं, कालाग्रामध्ये भगवान परमात्मा अवतराला आले आणि जसं भगवान परमात्मा अवतराला आले तसे त्यांनी आज्ञा केली. नंदाच्या घराला मजनी ही गोकुळाला माया उपजली तेथे ठेवी मज. आणि येथे भगवान परमात्मा गोकुळामध्ये गेले आणि गोकुळामध्ये गेल्यानंतर त्या नंद बाबाच्या वाड्यावरती आनंद सुरू झाला. किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आनंदी आनंद झाला. अष्टमीच्या राती ग यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले. गोड हसू गालात गाऊ नाचू तालात पैंजण थर थरले. गोपी आल्या उठून गोपी आल्या नटून काना दिसतून उठून नवनवतीचा शृंगार केला. आज दी आनंद. लागल्या काय सैतापूर नगरी मध्ये ग शिवाजी बाबा आले आणि किती आनंदी आनंद झाला. किती आनंद झाला महाराज. जसं जसं ऊन पडन तसं डीजे वाल्याला बी जोर आला. आणि अरे मी म्हणलं पोरं 12 वाजले, दर्शनाला 1 तासभर पाहिजे. ते म्हणले ए महाराज हे चान्स काय पुन्हा कधी डीजे पुढच्या घडी. शेवटी काका महाराज आम्ही दोघं कदर चलून द्या तुमचं. एक जण आला ते डीजे वाल्याचा हातातला माईक घेतला, माईकच बंद केला. तरी बी त्यांनी इकडे दर्शन सुरू होती तर तिकडे हाणलंच एक जारांगे पाटला. जारांगे पाटील आलाय नवा ग नवा. आमच्या आराधी म्हणते तिथं नाही म्हणत ती. त्याला हळद कुंकू लावा. विठ्ठला विठ्ठला. महाराज भगवान परमात्मा गोकुळामध्ये अवतराला आले. सर्व यशोदेच्या दारात गवळणी जमा झाल्या, आहे की नाही. आणि सर्व गवळणी एकीमेकीला सांगायच्या गवळण म्हणती पुत्र झाला यशोदेला. सर्व गवळणी यशोनंद बाबा गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदे. गवळण सांगती गवळणी पुत्र झाला यशोदेला. गवळणीला ह्याच्यामध्ये एक महत्वाचा तुकडा आहे बघा. 1 धावे एकी पुढे आणि वाटी ताती सुंत वडे. ही गवळण तिच्या पुढं पळती, ती गवळण तिच्या पुढं पळती. कशासाठी कशासाठी पळती? कृष्णाला बघायला, देवाला बघायला. या दशा गवळणी देवाला बघायला पळायच्या ना. सुंदर असे अंगावरती कपडे परिधान केलेलं, सुंदर मेकअप केलेलं आणि छान छान कपडे घालून देवाला पाहण्यासाठी जायचे. ऐका, दशा गवळणी देवाला बघायच्या पाठीमागं यायच्या, देवाला बघायच्या पाठीमागं यायच्या. आणि महाराज या गवळणी म्हणजे काय, देवाला पाहण्यात जाणाऱ्या नवतरण्या पोरी पळत जायच्या. पण ऐका, त्याच्यामध्ये एक म्हातारी गवळण होती बघा.
म्हातारी गवळण म्हणायची तिला काय चलणं व्हाय ना. पोरी हो एवढं नटून थटून कुठं जाता का तुम्ही सांगा. त्या पोरी म्हणल्या ए म्हातारे तुला माहित नाही का. ते म्हणले नाही ना ग. अगं नंद बाबाला म्हणजे यशोदेला मुलगा झाला आणि आम्ही त्याला पाहायला देतो. हा यशोदेला मुलगा झाला एवढे कपडे सुंदर घालून म्हणजे मुलगा तसा आहे का. पाहिले या वेद लावी पैसे जीवी. अगं म्हातारे त्या लेकराला पाहिल्याबरोबर मनाला काय होतंय पाहिला पाहिला नंदाचा नंदना नंदाचा नंदना त्याने वेदिले मन. अगं त्याला पाहिल्याबरोबर मनाला वेध लावला आहे की नाही. सावळे परब्रह्म आवडी या जीवा मने मन राणीवा घर केले. एवढं पोरग सुंदर आहे त्या पोराला पाहिल्याबरोबर त्या कृष्ण त्या मनात घर केलं ग. आणि मग म्हातारीला एवढं पटल्यावर म्हातारी म्हणली बर बर बर. म्हातारी गेली ना कृष्णाला बघायला. पण कशी गेली सांगू का. म्हातारी घरी गेली. घरी गेल्यानंतर तिच्या वडिलांनी 80 वर्षापूर्वी लग्नातला एक शालू दिला होता आणि ते शालू जपून ठेवला आहे का नाही. आणि ते शालू कशाचा होता कुठला होता देव तुमच्याकडे नाही देव तुम्हाला तर जवळ आहे. अहो ते पैठणचा शालू होता आहे का नाही. आपण म्हणतो पैठणी नाटी पैठणी शालू. ते पैठणचा शालू होता. म्हातारी घरी गेली सुंदर अशी दिसन पैठणचा शालू घातला आहे की नाही. अंगावरती सुंदर असे दागिने घातले. म्हातारी निघाली बघा. पुतळ्या डोरलं साकळ्या पैंजण कमरेला कंबर पटा. म्हातारीचा शृंगार नाकात नथ घालून मी सगळा थाट माट करून सगळा थाट माट करून नेसले ग शालू पैठणचा. नेसले ग शालू पैठणचा. नेसले ग शालू पैठणचा. नेसले ग शालू पैठणचा. संत निळोबारायची गवळण आईसी झाली आवकळा विनवी तो संत निळा. नाव ठेवू नका कुणी ग बाई मला नाव ठेवू नका कुणी. पुतळ्या डोरला साकळ्या पैंजण कमरेला कंबर पटा. नाकात नथ घालून मी सगळा थाट माट करून थाट माट करून नेसले ग शालू पैठणचा. म्हातारी निघाली बाबा. म्हातारी निघाली सुंदर असं मेकअप केलं आहे की नाही. भावाया कोरल्या म्हातारी नव्हत्या कोरल्या. अरे बापरे मी म्हणलं कोरल्या असत्या आणि आताच्या म्हाताऱ्या कोरी त्यात पुरी कोरी त्यातनं बोल नाही. एका म्हातारीला विचारलं मला आजी पुरी सोरीचं वेगळं आहे. हा त्यांना दिसतं गोडते वयामानाने शोभत. तुम्ही कम भावया कोरल्या. म्हणले बाबा तुला काय माहित आग्या मोळ बसत त्याला भावयाला आणि कोरल्यावर बसत नाही आहे की नाही. अवघड झालंय महाराजात आहे की नाही. म्हातारी निघाली शृंगार केला ऐका. पण म्हातारी काय झालं आनंदाच्या भरामध्ये अंगावरचा जो शालू होता ना शालू उलटा झाला आहे का नाही. उलटा झाला आणि महाराज ओठो पे काजल नैनो में लाली माथे पे बिंदिया लगा के चली. काजळ कुठं लावतात पोरी हो काजळ. तुम्ही माझ्या जवळ पाटलात म्हणून विचारतो कुठं लावतात डोळ्याला. त्या म्हातारीने कुठं लावलं सांगू का. फोटो पे काजल नैनो में लाली माथे पे बिंदिया लगा के चली दीवानी बनी मैं दीवानी बनी. त्या म्हातारीने काजळ होटाला लावलं गडबडीत मिसरी लावल्यावानी आणि डोळ्याला लाली लावली आहे की नाही. आणि ती बिंदी असती ना अशी कंपळावर लावायची असती. आज 15 ऑगस्टच्या निमित्ताने पहिल्या पोरी लावायच्या बघा. पण आता काय ते राहिलं नाही. खरं सांगू का नाना मी सुद्धा 7 वर्ष नाटकात पात्र केलं लेडीजचं. ते दरवर्षी घालायचं मी आहे की नाही. त्याशिवाय जरा बराबरा दिसायला मी होतो अजूनच दिसतो म्हणा. आणि महाराज ते असं असतंय बरं ते कंपळावर असं ते मळवट भरल्यावर इथपर्यंत इथं घ्यायचं इथून इथं जॉईन द्यायचा आहे की नाही. पण ते म्हातारीने नादात डोक्याला लावलं बघा वर. हा मिळच नाही. पण निघाली देवाला बघायला आणि त्या म्हातारीचं नाव होतं मालू. काय आणि मालू नेसते उलटा शालू. शालू. निघाली बघा आणि म्हातारी तिकडे निघाली. पुढून आला ना तिचा मालक म्हणजे मालनराव. ते म्हणले ए म्हातारे कुंकड. ते म्हाताऱ्याला ओळखू ना. ते म्हणला कंपनीचा आपल्याच कॅलेंडर आहे हे. नेमकं असं झालंय कस काय आहे की नाही. ए म्हातारे कुठं निघाले ती मुले सर काय मुड द्या. तो असंच आहे का बी
आहे की नाही. गडावर चालले तरी कुठं चालले, दिंडीला चालले तरी कुठं चालले, मच्छिंद्र गडावर चालले तरी कुठं चालले, नारायणगडावर चालले तरी दिगंबर बाबा दर्शनाला चालली कुठं चालली. निवळ म्हणली हे सर की तर डुकर तरी बरं. हा. आणि महाराज म्हातारी गेली आणि ऐका, अगं म्हातारी जा जा. कोण म्हणतोय ते म्हातारा म्हणतो जा, पण तुझ्या अंगावरचा शालू आहे ना सोयीचा करून जा. म्हातारीने सांगितलं हे बघ, देव उलट सुलट काही पाहत नाही, अंतरीची घेतो गोडी पाय जोडी. देवाला उलट नाही लागत, सोयीचा नाही लागत, फक्त देव मनातला भाव पाहत असतो. म्हातारी गेली, देवाचं दर्शन केलं, डोळे भरून देवाला पाहिलं ना आपला प्राण त्याग केला. महाराज विठ्ठल विठ्ठल. चला महाराज, भगवान परमात्म्याने सांगितलं उद्यापासून गोकुळामध्ये जायचं, आपल्याला संघटना निर्माण करायची. सर्व गोपाळांनी सांगितलं कृष्णा आता कुठं जायचं, म्हणजे चोऱ्या करा. कुठं? गोकुळामध्ये, आहे की नाही. सर्व भगवान परमात्म्याने सौंगाड्यासोबत गेले आणि चोऱ्या करायला लागल्या. पण काय झालं, चोरीचा बोबाटा गावामध्ये झाला आणि यशोदा मातेकडे घरं नाही लागले. यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळी राहावे का जावे. यशोदे अगं तुझ्या कृष्णाला काही सांग का या गोकुळात राहावं का जावं. पण यशोदा हुशार होती. यशोदा म्हणायला लागली तुम्ही माझ्या कृष्णाचं नाव घेऊ नका, आहे की नाही. नका ना आळ घेऊ बाळावरी, माझ्या कृष्णाचं नाव घेऊ नका. अगं तुझ्या कृष्णाने खोडी केली, सर्व गोपाळ बोबाटाकडे यायला लागला, यशोदा मातेकडं. यशोदा माता म्हणायला लागली गवळणींनो कोणाची काय काय चोरी केली एक एक जण सांगा. मग सर्व गवळणी रांगेत उभा केल्या. पहिली गवळण आली आणि तिने स्वतःची काय खोडी केली सांगायला लागली. पहिल्या गवळणी काय सांगितलं, रात्री गाई सोडून देतो, गाढवा त्यांच्या जागी बांधितो, लहान मुलाची मुठे घेतो, आईचा साधी तू डाव घे. सांग यशोदे रीत तुझी या नगरीत कैसे नांदावे. सांग यशोदे या नगरीत राहावं का जावं. हा, रात्रीत कृष्ण येतो, कोठ्यातल्या गाई सोडून देतो आणि त्यांच्या जागेवर गाढव बांधतो. हा, मग पहिल्या काळातल्या गवळणी असं म्हणतात, पहिल्या काळातल्या गवळणीकडे धारा पाण्याचं काम असायच्या. गवळणी धारा काढायला गेल्या की मग ते तिथं गाय नव्हती, मग तिथं काय होतं गाढव. आणि मग गाढवाचा स्वभाव काय, तुमच्याकडे नाही हानी, आमच्याकडे लय हानी येत राव, म्हणून मी इकडे येत असतो. विठ्ठल विठ्ठल. महाराज पहिली गवळण गेली, दुसरी गवळण आली, तुझं काय केलं. दुसरी आली धावत म्हणे गे बाई काय केली मात, मुखासी मुख चुंबन घेत, गळ्यामध्ये हात घालीत, हे बाई आमासी पावेना. कुठवर सो तुम्ही धिंगाणा, कुठवर सो तुम्ही धिंगाणा, कुठवर सो तुम्ही धिंगाणा. यशोदे ग बाळ तुझा ताना. यशोदे सांग, आहे की नाही. दुसरी आली धावत, याने गे बाई काय केली मात. काय केलं सांगू का. मी असता माझे घरी, रात्र झाली 2 प्रहरी, मी असता पती शेजारी गे बाई, अवचित हरी तुझा आला गे बाई 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 बाई. हा, आहे की नाही. मी असता निज तुरी, मुंगस घेऊन आपुले करी, सोडी येले आणून भीतरी. माझ्या मालकाच्या मध्ये मुंगस सोडलं आणि ते मुंगस काय करायला लागलं, तव ते बोचकारी ते आम्हा बाई. हा, आणि भूत भूत म्हणून मी भ्याले. झालं का. तिसरी गवळण राहिली होती ना, तिसरी गवळण सांगली कीर्तन कसं संपन. तिसरी आली धावत धावूनी म्हणे गे बाई काय केली करणी. ऐका बघा आता तिसऱ्या गवळणीचं करण. पतीची दाढी माझी वेणी, दोन्हीची गाठ मारोनी, गाठ बाई कोणाशी सुटे ना. ऐक नाही. तिसरी आली धावूनी, ऐक नाही. तिसरी गवळण आली आणि तिने सांगितलं तुझ्या कृष्णाने काय केलं. माझे मालक आणि मी झोपलेलो होतो, ऐक नाही. माझ्या मालकाची दाढी आणि माझी वेणी दोघाची गाठ मारली. गाठ आणि अशी गाठ पक्की मारली आणि कृष्ण निघून गेला. सकाळच्या पारी लवकर कोण उठला असं मला सांगा. तुमच्याकडे कोण उठत. हा, नाही नाही. हा, ते गवळण उठली बघा. जशी गवळण सकाळी सकाळी उठली आणि उठल्याबरोबर म्हाताऱ्याच्या दाढीला झटका बसला. ती गाठ मारली होती ना. म्हातारा काय म्हणायला लागलं सांगू का.
मस्त होनिया मातली धांदडी होनिया मातली धांगडी मस्त होनिया मातली धांदडी मस्त होनिया मातली धांगडी करी ओढा ओढी मज लागी करी ओढा ओढी मज लागी करी ओढा ओढी मज लागी मस्त हो आणि या मातली धांगडी हा दही दूध तूप लावून खाऊन जास्त झालं काय तुला करी ती ओढावडी मज लागी म्हातारी म्हणले ये बाय मी कशाला ओढलं तुम्हीच माझी ये निवडतात म्हातारी म्हणते तुम्ही माझी ये निवडतात म्हातारं म्हणतो तू माझी दाढी ओढते आणि काय बघत तर गाठ मारली कुणी मारली जाऊ दे म्हणले कुणी का मारना आपण काय करू आता गाठ सोडायचा प्रयत्न करू सोडायला गेले ते सोडिता सुटे ना बोलले अरे बाप ते गाठ ते सुटा ना गाठ सुटाना तर मग आता काय करायचं म्हणले गाठ आता कापून काढायची ऐका महिला मंडळ आता ऐका बरं का मुद्द्याचं गाठ कापायची ठरवली त्यावेळेस त्या गवळणीने सांगितलं गाठ कापायची नाही का कापायची नाही सवाशीनबाईने केसाला कातर लावू नये काय 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 सवाशीनबाईने केसाला कातर लावू नये म्हातारा बी खानदानी होता तो म्हणला मी बी अजून दाढीला कातर लावली नाही दाढीला वास्तारा लावला नाही लावू नये असं महाराज शास्त्र खूप असं सांगतात महाराज पहिल्या काळातल्या बाया कंपाळ भरून कुंकू लावायच्या का जेवढं कुंकू मोठं तेवढं माझ्या आयुष्य मालकाचं आयुष्य जास्त आता कुंकू गेलं आणि कुंकू गेलं महाराज कुंकाच्या जागेवर ती एक दुसरीच बाई आली काय तिचं नाव आणि महाराज ती सुद्धा आता एकदा त्या टिकलीनी नाना आम्हाला लय धोका दिला होता हो सांगू तर तेवढं झालंय माझं कीर्तन तिकडे चाललो होतं एका पाहुण्याच्या गावाला आम्ही दोघं म्हणलं तुमच्या लक्षात आलं पण गर्दी ती एस टीमध्ये चढता गर्दी जरा जास्त झाली आणि कंपाळाची टिकली पडून गेली बघा घरच्यांच्या गेली आणि एस टीत बसल्यावर ते माणूस एक मला म्हणला महाराज दिसता तुम्ही म्हणे हा तुम्ही कीर्तनकार आहे म्हणे हो तुमच्या देवाला काही कळतं का म्हणलं काय झालं आमच्या देवाला नाव ठेवायला ते म्हणलं तुमच्या देवाला काही कळतं का आता हे नवतरण्या पोरीचं कसं व्हायचं हिचं आयुष्य कडीला जायचंय नवतरपणात हिचा मालक मेला आता हिचं कसं होईन मी म्हणलं भल्या माणसा मीच आहे ना म्हणलं मग टिकली कुठे असा धोका होऊ नये विठाला ऐका कंपाळ भरून कुंकू लावायच्या पहिल्या काळामध्ये जेवढं कुंकू मोठं तेवढं मालकाचं आयुष्य जास्त आहे का नाही असं म्हणतात की बाबा ही कंपाळावरची सवाशीन ऐका 2च मिनिटात कीर्तन संपणार आहे कंपाळावरची जी कुंकाची जागा आहे ही जर रिकामी जागा कुंकू नसताना परपुरुषांनी पाहिली तर असं शास्त्र सांगतंय आपल्या मालकाचं 42 दिवसाचं आयुष्य कमी होतं किती जरा विचार करा आपली संस्कृती चालली कुठं आहे का नाही 42 एक दिवस जर कंपाळाला कुंकू राहिलं लावल्यात नाही आलं आणि जर परपुरुषांनी इतरांनी जर ती जागा रिकामी पाहिली तर आपल्या मालकाचं 42 दिवसाचं आयुष्य कमी होतं मग तुम्ही ठरवा आता ती रिकामी ठेवायची का भरून घ्यायची आहे का नाही मग महाराज कापायला गेले कापता कापेना मग म्हातारी म्हणली आता जाळायचा प्रयत्न करू जळेता जळे ना आहे का नाही सर्व गवळणी मग यशोदेकडे गेल्या आणि यशोदेला विनंती केली यशोदे आणि मग आईशे ऐकता गाराणी यशोदा नयने आले पाणी कृष्णा खोडी दे टाकूनी आणि मग भगवान परमात्म्याने खोड्या करायच्या बंद केल्या आपल्याला बी वेळ झाला आणि म्हणून महाराज आज या ठिकाणी तुम्ही आम्ही सर्वजण एकत्रित आलोत आपले ही मनातले मतभेद राजकारण काय असेल ते सगळे या भगवान परमात्म्याच्या दिगंबर महाराजाच्या मंदिरात सोडून द्या आणि तुम्ही आम्ही एकत्रित सर्वजणांनी यायचंय